जय सियाराम मंडळी, आपल्या करुणा निधान या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. तुम्ही आपण मी संसार प्रपंच करतो ना सज्जन आहोत, पण आपल्या संसार प्रपंचामध्ये आपण संसार प्रपंच करताना थोडं जर काही कमी अधिक झालं ना तर माणसाची मानसिकता जागेवर राहते, उद्विग्न होतात, माणसं बेचैन होऊन जातात. मनाच्या विरुद्ध एखादी घटना घडली की माणूस बेचैन होऊन जातो. कसं जगावं काय करावं कळत नाही, माणसाला टेन्शन येऊन जातं. आणि काही माणसं आपण पाहतो त्या टेन्शन मध्ये संसाराच्या टेन्शनमुळं कित्येक लोक सज्जन हो आत्महत्या करतात. संसाराची ती उलझन मस्त गरम झालेलं असतं आणि काय करावं निर्णय काय घ्यावा कळत नाही. कित्येक माणसं सज्जन हो जीवन संपवून टाकतात. बघा माझ्या भोलेनाथांनी दाखवलंय आपल्याला, अरे कशीही उलझन येऊ द्या, संसार म्हणजे जंगल आहे. या जंगलामध्ये जेवढं तुम्ही आतमध्ये जाणार ना तेवढं तुम्ही आतमध्ये जाळ्यामध्ये अडकतच राहणार आहे. या जंगलातून बाहेर निघायचं असेल ना तर जंगलात जात असताना शिवनामाची वाट तयार करत जा. ज्या वाटेनं जाताना त्याच वाटेनं पुन्हा माघारी येता येईल. म्हणजे संसार प्रपंच करता करता काय करावं, मुखामध्ये भगवान भोले बाबाचं नाव असावं, स्मृती असावी, वाट तयार करावी, नामाची वाट करावी. शिवनामाची वाट जर करत आपण चाललो पुढे, राम नामाची वाट जर असेल, म्हणून तर संतांनी म्हणलं कामामध्ये काम काही म्हणा. प्रपंच करत असताना, संसार करत असताना, हा संसार माणसाला उद्विग्न करणार आहे, माणसाची मानसिकता खराब करणार आहे. पण जर सज्जन हो कितीही भयंकर असू द्या, बघा दाखवून दिलंय प्रॅक्टिकली, माझ्या भोलेनाथांनी दाखवून दिलं आपल्याला सगळ्याला. संसार म्हणजे काय, विष आहे, विष. संसार म्हणजे विष आहे. आयुष्यभर संपत्ती कमवतो माणूस सज्जन हो, हाडाची काढ रक्ताचं पाणी शरीराचं करतो, दिवस रात्र मेहनत करतो माणूस आणि धन संपत्ती जमा करतो. कुणासाठी? मुलासाठी. त्या मुलाचं त्याला वाटतं चांगलं लग्न झालं पाहिजे, चांगलं स्थळ मिळालं पाहिजे, सुनबाई चांगली आली पाहिजे, सगळ्या गोष्टी करतो सज्जन हो. स्वैऱ्या दायऱ्याचे उंबरटे झिजवतो आणि एवढं सगळं करूनही ज्या वेळेला ती सुनबाई घरात येते त्यावेळेला ज्या पोरासाठी आयुष्य झिजवलं, संपत्ती कमवली, तो मुलगा नीट बोलत नाही. आणि जी सून आनंदानं घरात आणली ती सून सुद्धा आनंदानं तांब्या भरून पाणी देत नाही. ज्या वेळेला त्या सुनाच्या तोंडातून शब्द निघते, या म्हाताऱ्याचं तर काही, याला तर काही अक्कलच नाही, एवढा शब्द सुनाच्या तोंडातून निघला आणि तो कानावर ऐकला नसत, पडला नसत जन हो. तो शब्द तसा जहरी शब्द म्हणायचा त्याला, जहरी. जहर म्हणजे काय? विष. जहर म्हणजे विष. माणसं म्हणतात ना, एखादा माणूस जर जास्त कडक बोलायला लागला, काय जहरीली भाषा आहे म्हणतात त्याची, जहरी भाषा आहे. तसं ते जे शब्द ऐकावे वाटत नाहीत, कानाला सुद्धा सहन होत नाहीत, ते शब्द ऐकून घ्यावे लागणं म्हणजे संसाराचं विष आहे. बघा संसाराचं विष आहे ते, पण तरी ते पचवावं लागतंय ना. माझ्या भोलेनाथाने सांगितलं, विष तर तुम्हाला बी पचवावं लागते, विष मी बी पचवलंय. ज्या वेळेला समुद्र मंथनातून विष बाहेर निघालं, हलाहल बाहेर निघालं, त्यावेळेला कुणीच ते विष प्यायला तयार होईना. अमृत सगळेच म्हणू लागले आम्हाला द्या अमृत. चांगलं कुणाला वाटते असावं, आपल्यालाच मिळावं चांगलं, पण विष मात्र कुणी घ्यायला तयार नसतं सज्जन. जगाचं कल्याण करणारे माझे भोलेनाथ, माझ्या भोले बाबाला सगळ्या देवता लोकांनी प्रार्थना केली, बाबा आपला अवतार जगत कल्याणासाठी आहे, कृपा करा. आणि हे जे हलाहल विष आहे हे जर पृथ्वीवर पसरलं ना बाबा
तर या जगात कोणी माणूस जीव जंतू शिल्लक राहणार नाही हो बाबा. माझ्या भोलेनाथाला दया आली सज्जन हो. दयेचे मूर्तिमंत रूप, दयेची मूर्ती म्हणजे भोलेनाथ आहे. भोलेनाथाला दया आली. देवता लोकांना सांगितलं नका चिंता करू. देवता लोकांनो, तुमचं दुःख ते माझं दुःख आहे. तुमचं दुःख वाटून घेणं हेच माझं काम आहे. श्रुती कह परम धर्म उपकारा. परोपकार करणं हाच खरा माणसाच्या जीवनाचा परम धर्म आहे. भूत दया परम धर्म आहे. देवता लोकांनो, तुम्ही आलायत माझ्याकडे, विनंती करताय तुम्ही, मला चिंता करू नका. हे हलाहल निघलेलं समुद्रातलं सगळं विष मी पिऊन घेतो. कुणी घेतलं पिऊन? मग ते माझ्या भोलेनाथांनी घेतलं सज्जनावर सगळं विष. अमृत सगळेच मागत होते. देवता लोकांनी अमृत घेतलं आणि शंकराला सांगितलं तुम्ही विष प्या. शंकर म्हणले याच्यासाठीच माझा अवतार आहे, विष पिण्यासाठीच. दुसऱ्याचे बोलणे ऐकून घेण्यासाठीच, घरच्या लोकांचे बोलणे सगळ्याचे ऐकून घ्यायलाच माझा अवतार आहे. द्या म्हणे सगळं विष माझ्याकडे. माझ्या भोले बाबांनी बघा सज्जन हो, आपण दुसऱ्याचं ऐकून घेतल्यानं आपण लहान होत नसतो. माझ्या शंकर भगवंताने सगळ्या जगाचं विष आपल्या कंठात धारण केलं, पण तरी बी शंकराचं नाव महादेव पडलं. लक्षात घ्या, महादेव. बाकीचे देव अमृत पिले, फक्त देवच राहिले. शंकरानं सगळ्या दुनियेचं विष पिलं, म्हणून माझे भोले बाबा महादेव झाले सज्जन. जो माणूस आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये संघर्ष करतो, प्रयत्न करतो, कष्ट करतो आणि संघर्षाला जो कधी पाठ फिरवत नाही, संघर्षाकडे पाहून त्रास होतोय म्हणून पळून जात नाही, हातात दोरी घेऊन झाडाला फाशी घेत नाही, किती बी त्रास होऊ द्या, जो समर्थपणे त्या कष्टाचं त्या त्रासाला सामोरं जातो ना, एक दिवस तो महादेव होत असतो सज्जन. सहजासहजी महादेव होत नाहीये, कुणाला बी नाही होत आहेत महादेव. मोठं कुणाला बी वाटतं आम्हाला सगळ्या जगानं मोठं म्हणावं, सगळ्या लोकांनी आम्हाला इज्जत द्यावी, मान द्यावा, सन्मान द्यावा, सगळ्या जगाने आमच्याकडे पाहिलं की आमचं दर्शन घ्यावं, प्रत्येकाला वाटतंय सज्जना हो. पण मोठं व्हावं वाटणं सोपं आहे बघा, मोठं व्हावं वाटणं सोपं आहे, पण मोठं होण्यासाठी करावे लागणारे जे कष्ट आहेत ते कष्ट मात्र कुणाला नको वाटतात. आणि बिना कष्टाचं मोठं होत नसतं कुणीच या जगामध्ये. दे रे हरी पलंगामध्ये. या आमच्या माय मावल्या बसलेल्या आहेत. आता याच्यातल्या बऱ्याचशा सासू असतील, काही काहीच्या सुना इतक्या चांगल्या असतील, इतक्या चांगल्या असतील की सकाळी सासूबाई उठली हे कळाल्याबरोबर पहिलं ग्लास भर पाणीने एक चहाची बशीमध्ये चहा, कपामध्ये चहा त्या सासूच्या पुढे आणून ठेवत असतील. ज्या माता मावल्यांच्या घरी असं असेल ना, त्या भाग्यवान आहेत, त्या भाग्यवान आहेत पहा. पण सगळ्यालाच असं नाही ना भेटत, सगळ्याला नाही असं भेटत. काही सुनाच्या नावानं बोट बी मोडत असतील. कुठून आली अवदासा, ही येण्याच्या आधी चांगलं होतं घर आमचं, वाटुळ केलं हिने आमचं. हेच विषय संसाराचे. हे बघा, आपल्या जीवनामध्ये नाही जरी सण झाला आपल्याला काही गोष्टी, तरी सण करून घ्या. माता मौल्यांनो ऐका, तुमच्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं वाटत असेल, तुमच्या मुलाचा संसार चांगला व्हावा वाटत असेल ना, तर माझी सगळ्या मातांना विनंती आहे, आपल्या घरी आलेल्या सुनाला ना, त्याला त्यांच्याकडे सून म्हणून बघू नका. ती एक आपली मुलगीच आहे असं समजून तिचा स्वीकार करा. तुम्ही समजा, तिने नाही समजू द्या काही दिवस,
एक दिवस तिची चूक तिच्या लक्षात येईल आणि एक दिवस असा येईल त्या सासू शिवाय त्या सुनाला जीवन गोड लागणार नाही सजन. पण पाऊल आधी आपण उचला, कारण आपल्याला आपल्या मुलाचा चांगला संसार झालेला पाहिजे. ते विष प्यावं लागेल. संसारामध्ये मायबाप जीवन जगताना या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. आणि जो माणूस सहन करत असतो ना तो जगात मोठा होत असतो. माझ्या भोलेनाथांनी सगळं विष पिलं. ऐका ऐका, विष सगळं पिलं, पण नुसतं विष नाही पिलं. विष जर साध्या माणसानं विष पिलं, शंकर भगवंतानं विष पिलं, तरी बी शंकर भगवान कोण झाले? शिव. शिव. विष पिऊन सुद्धा शंकर भगवान कोण झाले? शिव झाले. शिव. आणि तुम्ही आम्ही आपण जर विष पिलं तर आपण शिव नाही होणार. आपण काय होऊ? शव. काय होतो ना आपण? शव. शव मुर्दा. आपण जगणार नाही ते विष पिल्यानंतर. शंकरानं विष पिऊन बी शंकर भगवान शिव झाले. पण शिव का झाले सांगू? सहजासहजी नाही झाले शिव. माझ्या भोलेनाथांनी सज्जन होती संसाराचं सगळं जगाचं विष पित असताना विष बी घेतलं आणि विषाच्या बरोबर काय घेतलं? एक घोट विष आणि एक घोट कशाचा? नामाचा, राम नामाचा घोट. विष एक घोट विष घ्यायचं आणि एक घोट राम नामाचा घ्यायचा. विष अधिक राम बरोबर काय झालं? विष अधिक राम बरोबर विश्राम. काय झालं? विश्राम. जर सज्जना हो कंठामध्ये राम नाम असेल, कंठामध्ये शिव नाम असेल, तर संसारामध्ये विष जरी घेतलं ना सज्जना हो तर संसारात आपल्याला विश्राम प्राप्त होतो. शंकर भगवंतानं विष पिलं पण राम नाम कंठामध्ये धारण केलं, त्या राम नामाचं भजन केलं. कसं? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भजन करी महादेव. भजन करी
या जगाचं विष कसं पचवलं? कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. राम नामात ताकद आहे, शिवनामामध्ये ताकद आहे सज्जन. शंकरानं विष पेलं पण राम नाम कंठात धारण केलं. ऐका ना, कंठामध्ये राम नाम आहे ना शंकराच्या. विष खाली उतरूनच दिलं नाही, खाली पोटाकडे जाऊनच दिलं नाही ते विष, वरच थांबवलं राम नामानं त्या विषाला. कंठात कोणतं असणार? राम नाम, देवाचं नाम कंठामध्ये असलं पाहिजे. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. देवाला कंठामध्ये धारण करायचं. शिव नाम कंठात धारण करा, राम नाम कंठात धारण करा, कृष्ण नाम कंठात धारण करा. कोणतं बी जो देव तुम्हाला आवडतो ना त्या देवाचं नाव कंठात धारण करा. हे संसाराचं विष तुम्हाला काहीच करणार नाही. पहा, गोड भजन करावं. कोणतंही काम असू द्या बरं का माय मावल्यांनो. एक जुना काळ आठवा, फक्त जुना तुमचा काळ आठवा. जुन्या म्हाताऱ्या माझ्या माता मावल्यांचा काळ आठवा. शेतामध्ये जर खुरपायला बी गेल्या ना सज्जन हो, अरे शेतात खुरपायला जरी गेल्या तरी त्या माता मावल्याने काही ना काहीतरी असं गोड भजन गात राहायचं. ऊन असू द्या, कडक उन्हाचा पारा असू द्या, काही बी असू द्या, पण काम करत असताना देवाचं नाम मुखात असल्यामुळं ते काम कधी संपून जायचं कळत बी नव्हतं. काम किती बी अवघड असू द्या बघा, नाम देवाचं मुखात असावं. एक जुना काळ होता, त्या काळामध्ये गोड गाणे गायल्या जायचे, गोड भजनं म्हणल्या जायचे. जात्यावर दळायला लागल्या ना राधे, जात्यावर जर दळायला लागल्या ना माझ्या माय मावल्या, तर तिथं सुद्धा किती गोड देवाचं भजन त्यांनी करावं. काय म्हणायच्या? जात्या जात्याच्या मुखी हातामध्ये चौघी जणी एकत्रित आलेल्या असायच्या आणि गिरणीची व्यवस्था नव्हती पीठ दळायला, मग त्या जात्यावरती दळण दळायचं. पहाटची वेळ असायची, सकाळी सकाळी सुंदर शांत वातावरण. मग त्यांनी म्हणावं सगळ्यांनी मिळून,
महादेवा नाही काही किती गोड वाटतोय, गायला बी चांगलं वाटतं आणि ऐकायला बी चांगलं वाटतं, मनाला समाधान वाटतं. पण असं गोड भजन म्हणलं पाहिजे. काही काही गावामध्ये आमच्या मायमावल्या गोड भजन म्हणतात. एकदा कथा झाली आमची पवन महाराज, आणि कथा झाली ना आपण चाललो, कथा संपून एक मायमावली आली, तिनं माईक घेतला आणि मग ती म्हणली महाराज मला एक भजन म्हणायचंय. मला वाटलं चांगली असेल भारी गाणारी, म्हणली मला गायचं एक भजन. म्हणलं तुम्हाला येतं का गायला? ती म्हणली हो येतं मला गायला. मला आता चांगलं म्हणेल. घेतला माईक आणि लागली म्हणायला. काय म्हणत होती? गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई बांगड्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला लावून, आणि घेतल्या बाई नवऱ्याने खाऊन, गेला बाई नवरा मरून, आणि काय करू एकटी बसून, घेते बाई दुसरा करून. अरे वा, हे काय सवय का या गाण्याला? काही याला काय गाणं म्हणावं का भजन म्हणावं? ओ गोड भजन म्हणावं. जात्याच्या मुखी गायते, ओ त्याचे तुझ्या संसार आणि संसार रूपी विष पचवताना